आज मी तुम्हाला झटपट अशा कोबीच्या वड्या बनवून दाखवते। त्यासाठी हिरव्या कलरचा कोबी घेतला होता, त्याची अशी पानं काढून घेतलेली आहेत बघा। मी कवळी कवळी होती तेवढी मी पानं काढून घेतलेली आहेत। वाडगं घेतलेलं आहे, 1 वाटी चण्याच्या डाळीचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं। नुसतं चण्याच्या डाळीचं पीठ पण तुम्ही घेऊ शकता। चवीप्रमाणे घ्यायचं मीठ, छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, 1 चमचा सफेद तीळ, थोडीशी हिंग पावडर, थोडासा ओवा, हळद, थोडीशी टाकणार आहे मिरची पावडर, हिरवी मिरची, आलं लसूण कुटून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं काय केलेलं आहे, अख्खं जिरं पण दिसत असेल मी कुटून घेतलेलं आहे। तिखटाप्रमाणे हिरवी मिरची घ्या, 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच आलं घेतलं होतं, अर्धा चमचा जिरं घेतलं होतं। त्याच्यामध्ये खूप सारी मी कोथिंबीर घेतली होती, त्याची कवळी कवळी मी देठं पण घेतलेली आहेत। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं अर्धा चमचा गरम मसाला पावडर पण टाकली तरी चालू शकतं। मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि कालवून घ्यायचं आपल्याला। अशा पद्धतीत बघा चांगलं मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। जास्त घट्ट करायचं नाही, असं थोडंसं पातळ करायचं, म्हणजे आपल्याला पानांना पण लावता आलं पाहिजे। ह्याच्यामध्ये जे मी तर तांदळाचं पीठ टाकलं आहे ना, त्या जागी तुम्ही ज्वारीचं पीठ पण टाकू शकता। चांगलं मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण पानांना लावून घेऊया। तर असे खोलगट पानं आहेत हे, तर आपल्याला ह्याला अशा पद्धतीत बघा हे करून घ्यायचे। तर हे बघा असे, तर हे पान अशी दाबली की नाही तर असे खोलगट असतात ना, तर असे चिरटतात पानं। हे लाटण्यानं जरी तुम्ही लाटून घेतली तरी चालू शकतात पानं हे। तर हे पान आता चिरटलेलं, तर अशा पद्धतीत पान पकडायचं आहे। हे असं लावायचं। तुकडे करून जरी पिठामध्ये गोल करून जरी केलं तरी चालतात, पण हे हिरव्या पानाच्या वड्यांना खूप छान लागतात। एकदा करून बघा तुम्ही, कारण की मी कोबीच्या वड्यांच्या खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। नाहीतर काय करायचं, ही पानं लाटण्यानं लाटायची सरळ एकदम। हे बघा, हे आता ही बाजू जी आहे ना आपल्या अशी खोलगट बाजूची अशी पकडायची। बघा दिसली का, लावत लावत परत यायचं, जशीचं तसंही फिरतं माघार। हे बघा खोलगट बाजूचं दिसलं का, हे गोल बाजू आली ही अशी। अशी लावायची ह्याला परत, हे असं। आता ह्याला आपल्याला गुंडळायचंच नाही आहे, कारण की ह्याला आपण 2 घड्या घातलेल्या आहे, दिसलं का, ह्या साईडून आणि ह्या साईडून। आता हे असंच आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। डबल पान आहे ना हे आतल्या बाजूचं जे घडीचं होतं ना पान, त्याला थोडंसं असं लावायचं, बंद करायचं, आणि आता हे आपण चाळणीमध्ये ठेवून घेऊया। कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी चाळण ठेवलेली आहे। चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे असं पान ठेवून घेणार आहे। आता अशाच पद्धतीनं मी बाकीची पानं ठेवणार आहे। कढईमध्ये खाली मी 1.5 ग्लास पाणी ठेवलेलं आहे। गॅस आहे मीडियम। बाकीचे पानं मी ह्याच्यावर ठेवून घेते, तोपर्यंत मी गॅस बारीक ठेवणार आहे। पानं बघा मी ठेवून घेतलेली आहेत। हे आपल्या आळूच्या पानासारखे ह्या पानांच्या गोल एकदम होत नाहीत, थोडासा त्रास होतो करायला, पण पानाच्या अशा वड्या केल्या का नाही की खूप चविष्ट होतात। एकदा करून बघा, कापून पण होतात आणि अशा पण होतात। तशा पण मी केलेल्या आहेत, पण अशा पण एकदा तुम्ही करून बघा। आता यांना काय करते, 10 ते 12 मिनटं मीडियम गॅसवर शिजवून घ्यायच्या। 10 ते 12 मिनटं शिजल्यानंतर मी खाली उतरून घेतलेले आहेत। अशा पद्धतीत बघा, बघायचे चिटकत नाहीत आपल्याला, एक 15 मिनटं तरी लागतात। 10 ते 12 मिनटातच शिजतात, तर अशा पद्धतीत होतात बघा। तर आता आपण ह्याला कट करून घेऊया। सुरीला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आणि आवडीप्रमाणे कट करायचे, जेवढे आपल्याला लहान मोठे पाहिजेत तशा पद्धतीत कट करून घ्यायचे। सगळे कट करून घेतलेत बघा मी, असे मोठे मोठे पण आहेत हे अशा पद्धतीमध्ये। आता फ्राय करून घेऊया। तेल ठेवलेलं आहे गरम करायला। तेलकट वगैरे होत नाही तर, कारण की हे असे मोठे आबडधोबडच होतात ना, तर तुम्हाला वाटेल हे तेलकट होतात, तर तेलकट वगैरे होत नाहीत, एकदम छान होतात। शॅलो फ्राय केले तर चालतात, बिन तेलाचे सुद्धा तुम्ही असे सुद्धा कच्चे सुद्धा खाऊ शकता, म्हणजे फ्राय करायची पण गरज नाही आहे त्याला। मीडियम गॅस आहे आणि गोल्डन कलरवर आपल्याला ह्याला फ्राय करायचे आहेत। पलटी करून घेऊया। हे जे पहिल्यांदा आपण मोठ्या वडीचं टाकलेलं ते, हे बघा मस्त एकदम खरपूस होतात हे।
खायला छान लागतात हे. आता हे सगळे मी असेच का नाही पलटे करून चांगले फ्राय करून घेते. मस्त बघा फ्राय झालेले आहेत. हे बघा हे मोठे जे आपण पहिल्यांदा केले होते ना ते. कलर बघा किती छान आलेला आणि बिलकुल तेलकट नाहीत. हे का अशा पद्धतीनं फ्राय करायचे. एकदम खुसखुशीत होतात. आता सगळे काढून घेते मी हे. राहिलेले अशा पद्धतीने मी बाकीचे फ्राय करून घेते. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.